मिशन ऑलिम्पिक 2036चं औचित्य साधून चंद्रपूरमध्ये 27 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात। चंद्रपूरच्या विसापूर येथील क्रीडांगणावर हा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला। 67व्या राष्ट्रीय मैदानी शालेय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलं। यावेळेस राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धनुष्यबाणाने त्यांचं स्वागत केले। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। पाहूयात। मिशन ऑलिम्पिक 2036 चे औचित्य साधून चंद्रपूर येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। बल्लारपूर येथील विसापूरच्या स्टेडियमवर 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आज संध्याकाळी विविध सांस्कृतिक मेजवानीनेच रंगणार आहे। या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे। 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत क्रीडा स्पर्धा होणार आहे। जवळपास देशातील 3000 खेळाडू या स्पर्धेत भाग घेतलेले आहे। राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने या परिसरामध्ये जे खेळाडू आहेत त्यांचा जेवणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। 2 स्टॉल इथं तयार करण्यात आलेले आहे। ही जे आपण याकडे बघतो यामध्ये खेळाडूचा राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर। सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून अनेक आपले महाराष्ट्राची संस्कृती जोपासणारे वाढवणारे कार्यक्रम आपण आयोजित केले आणि त्याचबरोबर क्रीडा मंत्री पण इकडे आहेत। परंतु चंद्रपूर सारख्या अतिशय तालुका पातळीवरच्या स्टेडियम मध्ये देशभरातले खेळाडू एकत्र आणण्याची जादू आपण केलेली आहे। त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो, आपले अभिनंदन करतो।